नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाठीमागील तासाला पर्यावरणशास्त्र व जलसुरक्षा या विषयातील दुसरं प्रकरण पूर्ण केलेलं आहे. आजच्या तासाला आपण तिसरं प्रकरण सुरू करतोय, शाश्वत विकास. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपणाला शाश्वत विकास ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. तर शाश्वत विकास म्हणजे काय? तर दूरगामी किंवा चिरकाल टिकणारा विकास, त्याला शाश्वत विकास म्हणतो आपण. हल्ली पाहतो आपण की पर्यावरणविषयक जागृती किंवा पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे, आपण जंगलांचं संवर्धन केलं पाहिजे, आपण प्रदूषण केलं नाही पाहिजे. तसंच प्रदूषण विषयक विविध स्तरावरती वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात, योजना आखल्या जातात. म्हणजे या सर्व प्रक्रियेतून किंवा या सर्व धडपडीतून आपणाला पर्यावरणाचा विकास साधायचा आहे. परंतु तो विकास तकलादू असता कामा नये किंवा तात्पुरता असता कामा नये. जे पर्यावरणाचा दूरगामी विचार करणं, पर्यावरणीय जी संसाधनं आहेत ती चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी आपण जे जे प्रयत्न करणार आहोत किंवा केले जातात, तर ते सर्व प्रयत्न या शाश्वत विकासामध्ये मोडतात. जे फक्त आत्ताचा विचार न करता भविष्यकाळाचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार करून पर्यावरणाचा विकास साधणं, त्यालाच शाश्वत विकास असं म्हटलेलं आहे. जे तकलादूच्या विरुद्ध आपल्याला शाश्वत अशी संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. जे तात्पुरता विकास नाही किंवा तात्पुरती योजना अंमलात आणणं म्हणजे पर्यावरणीय विकास नाही, तर दूरगामी विचार करणं, भविष्यकाळाचा विचार करणं, हे पर्यावरणीय जे स्रोत आहेत त्यांचं मूळ सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी मूलभूत अशा उपाययोजना करणं, त्यालाच आपणाला शाश्वत विकास असं म्हणता येईल. जे पर्यावरणाचं मूळ सौंदर्य आहे, पर्वत असतील, नद्या, जंगल, समुद्र किंवा वन्यजीव, या सर्वांचा जो अधिवास आहे, या सर्वांचं जे मूळ नैसर्गिक सौंदर्य आहे, तर ते दीर्घकाळ त्याच पद्धतीने जतन करून ठेवणं किंवा त्यांचं संवर्धन करणं आणि तो वारसा पुढच्या पिढीला आहे तसा मूळ स्थितीमध्ये देणं, आणि याच्यासाठी ज्या आपल्याला उपाययोजना कराव्या लागणार आहेत किंवा ज्या उपाययोजना आपण करतो, त्यालाच आपण पर्यावरणीय शाश्वत विकास असे या ठिकाणी म्हणणं संयुक्तिक ठरणार आहे. तर निश्चितच याच्यामध्ये शाश्वत विकासाची गरज सुरुवातीला आपण समजून घेणं आवश्यक आहे. जे शाश्वत विकास का गरजेचा आहे पर्यावरणाच्या, तर याची गरज किंवा महत्त्व आपल्याला विविधांगी दृष्टिकोनातून सांगता येईल. जे निसर्गातील जे मूळ स्रोत आहेत त्याचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे, किंवा सर्व सजीवांचं अस्तित्व या भूतलावर टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे असं म्हणता येईल. किंवा जे काही जमीन आहे, हवा आहे, त्याच पद्धतीने अन्नधान्य आहेत, तर याच्यामध्ये पर्यावरणीय घटक किंवा प्रदूषक जे आहेत ती मिसळून न देता त्यांना मूळ सौंदर्य बहाल करणं, याच्यासाठी सुद्धा शाश्वत विकासाची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने मानवी गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य म्हणूया किंवा शिक्षण म्हणूया, म्हणजे या मानवी गरजा भविष्य काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने भागविण्यासाठी, चांगल्या पद्धतीने या गरजा भागविण्यासाठीची संसाधनं आपल्याला मिळण्यासाठी पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची गरज आहे किंवा महत्त्व आहे असे आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तसंच या विविध प्रदूषणातून जी काही पर्यावरणाची हानी होते ती थांबविण्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने उद्योगधंदे आहेत किंवा कारखानदारी आहे, याच्यासाठी कच्च्या मालाचा मुबलक प्रमाणात पुरवठा होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीनं प्रगतीचा जो आलेख आहे, आपल्या मानवी समाजाची प्रगती किंवा आर्थिक प्रगती म्हणतो आपण, या सर्व प्रगतीच्या आलेखामध्ये पर्यावरणीय घटक फार महत्त्वाचे आहेत. तर उदाहरणच सांगायचं म्हटलं तर कृषी क्षेत्राचा विकास हा निश्चितच कृषी उत्पादनावरती आधारित आहे, किंवा बऱ्याचशा उद्योगधंद्यासाठी कृषी उत्पादनं ही किंवा कृषी क्षेत्र ही कच्चा माल पुरवत असतात. म्हणून कृषी क्षेत्राचा विकास होऊन आपण इतर अनेक उद्योग व्यवसायांचा विकास जर करावायचा असेल, तर या ठिकाणी
शाश्वत विकासाची गरज आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये जी दरी वाढत चाललेली आहे ती दरी कमी करण्याचं कार्य किंवा महत्त्वाची भूमिका जर पार पाडावयाची असेल आपल्याला तर निश्चितच त्याच्यासाठी पर्यावरणाचा शाश्वत विकास करण्याची गरज आहे किंवा महत्त्व आहे असं आपणाला म्हणता येईल. निश्चितच जी काही पर्यावरणीय संसाधनं आहेत त्याचं योग्य पद्धतीनं जर वाटप केलं गेलं, त्याचं योग्य पद्धतीनं जर जतन संवर्धन केलं गेलं तर निश्चितच सर्वांच्या हाताला काम मिळणार आहे, बेरोजगारी दूर होणार आहे आणि निश्चितच गरीब श्रीमंती दरी कमी होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. म्हणून शाश्वत विकासाची गरज आहे किंवा शाश्वत विकासाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने लोकसंख्या वाढ आणि या लोकसंख्या वाढीच्या ज्या काही अनंत गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर शाश्वत विकासाची गरज आहे. आपण पाहतो लोकसंख्या जशी वाढत आहे तशा गरजा वाढत आहेत, म्हणजे गरजा अनंत आहेत, परंतु या गरजा पूर्ण करणारी जी संसाधनं आहेत ती कमी आहेत किंवा ती लिमिटमध्ये आहेत. अशी संसाधनं जी पूर्ववत निसर्गानं बहाल केलेली आहेत ती वाढवणं तर गरजेचं आहे, परंतु त्याच्या जोडीला त्या संसाधनाची गुणवत्तासुद्धा टिकवणं हे प्रत्येक मानवाचं, प्रत्येक भारतीय म्हणूया किंवा प्रत्येक वैश्विक नागरिकाचं काम आहे. आपल्याला म्हणता येईल की वाढत्या लोकसंख्येच्या गरजा जर व्यवस्थितपणे पूर्ण करावयाच्या असतील तर पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची गरज आहे किंवा महत्त्व आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने आर्थिक स्थिती जर सुधारायची असेल मग ती लोकांची असो, देशाची असो किंवा वैश्विक आर्थिक स्थिती असो, ही आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर पर्यावरणाचा शाश्वत विकास करणं किंवा पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी आपण निश्चितच पावलं उचलणं हे अत्यावश्यक आहे. तर आर्थिक स्थिती सुधारणं म्हणजे काय? आपण पाहतो आता जर आर्थिक स्थितीचा किंवा भारतीय आर्थिक स्थितीचा जर आपण विचार केला तर भारतातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती 7 ते 8 हजार रुपये एवढं कर्ज आहे. मग हे कर्ज जर आपल्याला चुक्त करायचं असेल, या कर्जापासून जर प्रत्येक नागरिकाची किंवा प्रत्येक भारतीयांची सुटका करायची असेल तर निश्चितच आपणाला या पर्यावरणीय जे काही घटक आहेत, संसाधनं आहेत त्याचं जतन संवर्धन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पर्यावरणाचा शाश्वत विकास करण्याची आवश्यकता आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला ज्या काही वेगवेगळ्या वस्तू लागतात, उदाहरणं दिलेली आहेत, इलेक्ट्रिकल वस्तू असतात, वेगवेगळे धातू लागतात किंवा वेगवेगळ्या प्लॅस्टिकची जी काही साधनं आहेत ते सुद्धा आवश्यक असतात. म्हणजेच एकूण उपभोक्तावाद वाढलेला आहे, चंगळवाद वाढलेला आहे असं म्हणता येईल आपल्याला, किंवा ह्या वस्तूमध्ये वैविध्य आलेलं आहे. त्या वस्तूपासूनची उपभोगिता जी आहे किंवा उपभोग जो आहे तर तो सुद्धा वाढलेला दिसून येतो. जे एकूणच आपल्याला म्हणता येईल की उपभोक्ता वाढ जो वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पर्यावरणीय घटक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्याच्यासाठी पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची गरज आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने तंत्रज्ञानामध्ये आपल्याला आणखीन प्रगती साधायची असेल, आपण पाहतो सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतो, जे विज्ञानातून जे शोध लागतात त्या शोधांचा दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर करत असतो, त्याला तंत्रज्ञान म्हणतो. त्याचं वाढतं तंत्रज्ञान हे वाढतं ठेवण्यासाठी, ते तंत्रज्ञान दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणण्यासाठी पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची आवश्यकता आहे किंवा महत्त्व आहे किंवा गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तसंच जागतिकीकरण ही संज्ञासुद्धा आपण पाहिलेली आहे पाठीमागं. तर जागतिकीकरण म्हणजे काय? तर कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये जाऊन आपल्याला हवा तो व्यवसाय, उद्योग आपण त्या ठिकाणी करू शकतो. की आपलं जे रिसर्च आहे, आपलं जे संशोधन आहे, की आपल्याकडे जी काही नवनिर्मित वस्तू असेल, साहित्य असेल, ते सुद्धा आपण जगाच्या कुठल्याही मार्केटमध्ये नेऊन विकू शकतो किंवा त्याचे जे काही अधिकार आहेत किंवा पेटेंट म्हणतो आपण, तेही आपण मिळवू शकतो. जशा जागतिकीकरणाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये पर्यावरणाचा शाश्वत विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचा शाश्वत विकास जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं जागतिकीकरण ही संकल्पना किंवा हे जे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. कारण सगळे संसाधनाची सुबत्ता,
सगळी संसाधनं जर सुव्यवस्थित असतील तरच आपल्याला अशा वस्तू तयार करता येतील किंवा आपल्याला जागतिक बाजारपेठ मिळवता येईल, वस्तूंची निर्यात करता येईल, वस्तूंची आयात होईल आणि खऱ्या अर्थानं जागतिकीकरण झालं असं म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी असं म्हणता येईल, जागतिकीकरण परिपूर्ण होण्यासाठी पर्यावरणाच्या शाश्वत विकासाचं महत्त्व आहे किंवा पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची गरज आहे. त्याच पद्धतीने जीवनशैली म्हणता येईल. मानवी जीवनशैली बरोबर बदलत आहे, बदललेली आहे आणि पुढेही बदलणार आहे. मग ह्या बदललेल्या जीवनशैलीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व निविष्ठा, या बदललेल्या जीवनशैलीतील सर्व गरजा जर पूर्ण करावयाच्या असतील तर आपणाला पर्यावरणीय घटक अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आणि हे पर्यावरणीय घटक कुठल्याही प्रकारची प्रदूषकं न मिसळता जर आपल्याला मिळवावीशी वाटत असतील तर त्या ठिकाणी पर्यावरणाचा शाश्वत विकास करण्याची आवश्यकता आहे किंवा पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची गरज आहे असं म्हणता येईल. तसंच चैनीच्या वस्तू हेही उदाहरण दिलेलं आहे. आपण पाहतो चंगळवाद वाढलेला आहे. चैनीच्या वस्तूवर खूप प्रमाणात वापरल्या जातात दैनंदिन जीवनामध्ये. कपडे असतील किंवा वेगवेगळे मेकअपचं साहित्य असेल किंवा वेगवेगळी वाहनं असतील, म्हणजे त्याला सौंदर्य प्रसाधन असंही म्हणतो आपण अशा वस्तूंना. जे एकूण जीवनशैली बदललेली आहे, पाश्चात्याचं अनुकरण आपण करतो आहोत, मात्र ह्याच्या गरजा आहेत त्या वाढत चाललेल्या दिसून येतात. चैनीच्या गरजा वाढलेल्या आहेत, सुखासीन जीवन होत आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या गरजा पूर्ण करावायच्या असतील तर पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची गरज आहे. कारण ह्या सर्व गरजा पर्यावरणीय घटकातूनच पूर्ण होतात. हे सर्व पदार्थ, ह्या सर्व निविष्ठा, ह्या सर्व वस्तू तयार करण्यासाठी पर्यावरणीय घटकच महत्त्वाचे असतात आणि याच्यासाठी पर्यावरणाचा शाश्वत विकास करण्याची आवश्यकता आहे, गरज आहे किंवा त्याचं महत्त्व आहे असं आपणाला म्हणता येईल. तसंच पर्यावरणीय जी संसाधनं आहेत त्याचं मूळ सौंदर्य आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर शाश्वत विकास गरजेचा आहे. आता हे पर्यावरणीय घटक म्हणजे काय, तर पाणी आहे, हवा आहे, जमीन आहे किंवा जे काही डोंगर आहेत, दर्या आहेत, वाहत्या नद्या आहेत, विस्तृत असे सौंदर्यानं नटलेले भूप्रदेश आहेत किंवा हरितपट्टे आहेत किंवा पारंपरिक पद्धतीनं जी आपल्याकडं शेतीबाडी केली जाते, मोत्यासारखं धान्य पीक पेरलं जातं, उगवलं जातं, जे असे सगळे पर्यावरणीय घटक किंवा सूक्ष्म जीवजंतूपासून ते महाकाय अशा प्राणी पशुपक्षापर्यंत हे सर्व पर्यावरणीय घटक जे आहेत त्याचं मूळ सौंदर्य आपल्याला जर टिकवून ठेवायचं असेल तर पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची गरज आहे असं म्हणता येईल. म्हणून आपण या ठिकाणी पर्यावरणाचा शाश्वत विकास करण्याची गरज आहे किंवा आवश्यकता आहे असं आपण या ठिकाणी ध्यानात घेणं महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर शाश्वत विकासाची काही ध्येय आहेत मित्रांनो, तर ती ध्येयसुद्धा आपण गाठावयाची आहेत किंवा ती ध्येय जेव्हा पूर्ण करू तेव्हा कुठंतरी आपण पर्यावरणाच्या शाश्वत विकासाकडं थोडंसं जाऊ शकतो किंवा मार्गक्रमण करू शकतो. तर 2015मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं पर्यावरणविषयक काही ध्येय निश्चित केलेली आहेत किंवा जी सभा झाली संयुक्त राष्ट्रसंघाची त्याच्यामध्ये ही ध्येय ठरविण्यात आलेली आहेत आणि ही ध्येय मित्रांनो 2030पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहेत. त्याच्यातील पहिलं ध्येय आहे सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणच्या गरिबीचे निर्मूलन करणे. बघा म्हणजे किती आदर्श ध्येय आहे हे. सर्व ठिकाणची गरिबी आणि सर्व प्रकारची गरिबी त्याचं निर्मूलन करणं हे या शाश्वत विकासातील पहिलं संयुक्त राष्ट्रसंघानं ठरविलेलं ध्येय आहे. आता गरिबी आपल्याला माहितीच आहे, म्हणजे गरिबीची संकुचित संकल्पना आपण लक्षात घेतो की जवळ पैसा नसणं म्हणजे गरीब. तर मित्रांनो तसं नाही, तर गरिबी ही एक व्यापक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये अर्थ म्हणता येईल आपल्याला, जवळ पैसा नसणं म्हणजे गरिबी किंवा त्या व्यक्तीजवळ पुरेसं ज्ञान नसणं म्हणजे ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ती व्यक्ती गरीब आहे असं म्हणता येईल. किंवा त्या ठिकाणी वसुधैव कुटुंबक ही जर संकल्पना किंवा ही जर मूल्य त्याच्याकडं नसेल तर तो सुद्धा गरीब आहे असं म्हणता येईल. किंवा पोटाला अन्न नसणं म्हणजे गरीब आहे, आरोग्याच्या सुविधा त्याला न मिळणं म्हणजे तो सुद्धा गरीब आहे, त्या ठिकाणी वीज नसणं, लाईट नसणं म्हणजे तो परिसर, तो समाज, तो गाव गरीब आहे असं आपणाला म्हणता येईल. जे एकूणच संस्कृती म्हणूया किंवा भौतिक साधनं असतील किंवा मानवी गरजा असतील
या सर्व गोष्टींचा अभाव एखाद्या व्यक्तीजवळ असणं, एखाद्या गावाजवळ असणं, एखाद्या राष्ट्राजवळ असणं, त्याला आपण ते राष्ट्र गरीब आहे असं म्हणतो, त्याला आपण तो व्यक्ती गरीब आहे असं म्हणतो, किंवा त्याला तो गाव गरीब आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे गरीब ही एक व्यापक संकल्पना आहे. म्हणून आपण ही गरिबीची व्याख्या समजून घेणं आणि गरिबी निर्मूलनासाठी वैश्विक पातळीवरती प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी शाश्वत विकास हाच मूळ पाया आहे. शाश्वत विकास जेव्हा आपण करू तेव्हा गरिबी नष्ट होईल. त्याच पद्धतीने दुसरं ध्येय आहे ते म्हणजे भूक मिटविणे, अन्न सुरक्षा साधने, सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे आणि नैसर्गिक शाश्वत शेतीला प्राधान्य देणे. बघा, जे भूक मिटवणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला दररोज, दर मानशी किंवा दर दिवशी म्हणतो आपण, एकूण साधारणतः 300 ग्रॅम एवढ्या अन्नधान्याची शिफारस केलेली आहे. त्याच्यामध्ये काही फळं असतील, काही भाज्या असतील, काही तृणधान्य, कडधान्य असेल, किंवा दूध, अंडी, मांस असा सकस आहार जेव्हा मिळेल तेव्हा अन्नाच्या बाबतीत आपण श्रीमंत झालो असं म्हणता येईल. मात्र हल्ली पाहतो आपण बराचसा समाज असा आहे की ज्यांना 2 वेळेचं पोटभर अन्नसुद्धा मिळत नाही. मग कसं आपण श्रीमंत झालो? किंवा खरं स्वातंत्र्य आहे म्हणता येईल का? खरी लोकशाही आहे म्हणता येईल का? खरे न्याय हक्क मिळालेले आहेत असं म्हणता येईल का? तर मुळीच नाही. म्हणून आपण अशी अन्नाची गरज जेव्हा भागू सर्व नागरिकांची, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण श्रीमंत झालो असं म्हणता येईल. आणि अशी अन्नाची गरज आपल्याला या शाश्वत विकासातूनच भागणार आहे. त्याच पद्धतीने अन्न सुरक्षा साधने म्हटलेलं आहे. आपण पाहतो स्वातंत्र्योत्तर काळानंतर 1965-66 साली जी हरित क्रांती झाली, तर त्याच्यामध्ये अन्नधान्याचं उत्पादन वाढलेलं दिसून येतं. मात्र हे जे धान्य निघालेलं आहे, हे जे उत्पादन निघालेलं आहे, तर त्याची सुरक्षासुद्धा आपण करणं महत्त्वाचं आहे. व्यवस्थित ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणं, गोडाऊनमध्ये ठेवणं, त्याला किडी लागू नये म्हणून आपण उपाययोजना करणं, किंवा पावसापासून, थंडीपासून किंवा उन्हापासून त्याचं संरक्षण करणं, हे सुद्धा आपलं परम कर्तव्य आहे. तरच शाश्वत विकास साध्य करता येईल. खूप अन्नधान्य पिकलंय, त्याची नासाडी होते, त्याचा उपयोग नाही. म्हणून आपल्याला म्हणता येईल की अन्नधान्याची सुरक्षा करणं हे सुद्धा ध्येय या शाश्वत विकासातील महत्त्वाचं ध्येय आहे. त्याच पद्धतीने सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणं हे सुद्धा या ध्येयातील महत्त्वाचं ध्येय आहे. तर सुधारित आहार म्हटलेला, आहाराची व्याख्या मगाशीच केली की सकस आहार कशाला म्हणतो आपण, की ज्या किंवा चौरस आहार म्हणतो की ज्या आहारामध्ये तृणधान्याचा, कडधान्याचा, भाजीपाल्याचा, फळांचा, दूध, अंडी, मांस जे याचा समावेश असतो त्याला आपण सकस आहार म्हणतो. असा सकस आहार मिळवणं हे सुद्धा या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासातील ध्येयामध्ये समाविष्ट असणारं ध्येय आहे. मग मिळतोय का सकस आहार आपल्याला? नाही असं म्हणता येईल. आपण पाहतो अंगणवाडीसाठी पोषण आहार किंवा हायस्कूलसाठी सुद्धा पोषण आहार, पोषण रोपवाटिका निर्माण केली जाते. मात्र त्याच्यातून कितपत त्या विद्यार्थ्याला फळं मिळतात, कितपत त्या विद्यार्थ्याच्या आहारामध्ये पालेभाज्या येतात, कितपत त्या विद्यार्थ्यांना आपण अंडी, मांस देतो किंवा भात शिजवून देतो, त्याची गुणवत्ता काय आहे? जे या सर्व प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी मित्रांनो निरुत्तर आहेत. जरी प्रयत्न केले तरी ते प्रयत्न आपण कडेपर्यंत नेत नाही, किंवा त्याच्यासाठी सामाजिक उदासीनताही आपल्याला दिसून येते. आपल्याला म्हणता येईल की असं पोषण मिळण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात, परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी त्रुटी आपल्याला दिसून येतात. मात्र ह्या त्रुटी आपल्याला कमी करायच्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचायचं आहे, त्याला सकस आहार द्यायचा आहे. घरच्यांना सुद्धा हे सकस आहाराविषयी जागृती निर्माण करणं आपलं काम आहे. तरच हे ध्येय आपल्याला साधता येईल. त्याच पद्धतीने नैसर्गिक शाश्वत शेतीला प्राधान्य देणं हे सुद्धा याच्यातील महत्त्वाचं ध्येय आहे. ते नैसर्गिक शेती म्हटलेलं आहे. मगाशी म्हटलं स्वातंत्र्योत्तर काळानंतर वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या. हरित क्रांती, दुग्ध क्रांती, नील क्रांती किंवा ज्याला आपण धवल क्रांती म्हणतो. तर अशा क्रांतीतून काय झालेलं आहे, तर रासायनिक घटकाचा अतिरेकी वापर होऊ लागला आणि त्याच्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला.
मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतांचा वापर करू लागलो, मोठ्या प्रमाणावरती रासायनिक कीटकनाशके बुरशीनाशकांचा वापर करू लागलो, आपण मोठ्या प्रमाणावर संकरित वाणांचा वापर करू लागलो आणि त्याच्यातून काय झालं तर आपल्याला सकस आहार मिळेनासा झाला. मागणी तसा पुरवठा आहे नुसतं. दर दिवशी एवढं क्विंटल धान्य लागतं, मग त्याचा केवळ पुरवठा करणं, जे केवळ मागणी आहे म्हणून पुरवठा करणं, याच्याकडे आपला ओढा सुरू झाला आणि त्याच्यातून संकरित वाणांची पैदास झाली. कृषी विद्यापीठातून अशा संकरित वाण तयार केले गेले संशोधनातून, त्याची लागवड करू लागलो, भरपूर धान्य पिकलं गेलं, मात्र त्याच्यातून सकसता आली का नाही असं म्हणता येईल. म्हणून आपण या ठिकाणी शाश्वत शेतीला किंवा नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो आपण, ज्याला नैसर्गिक शेती म्हणतो आपण, ज्याला शून्य बजेट शेती असं म्हणतो आपण. ज्या अशा संकल्पना अवलंबून किंवा अशा शेती पद्धती अवलंबून आपण नैसर्गिक शाश्वत शेतीला प्राधान्य देणं गरजेचं आहे, तरच आपल्याला शाश्वत विकास साध्य करता येईल. म्हणून हे सुद्धा ध्येय आपण विचारात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं ध्येय आहे ते म्हणजे आरोग्यपूर्ण जीवन सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे. तर आरोग्यपूर्ण जीवन म्हटलेलं आहे, सुनिश्चित करणं. कशाला म्हणतो आरोग्यपूर्ण जीवन आपण? जे एखादी व्यक्ती नुसती दिसायला सुंदर आहे म्हणजे ती आरोग्यदृष्ट्या सुदृढ आहे असं नाही. जे अंतर्गत जे आपलं रोगप्रतिकार क्षमता आहे किंवा आपल्या शरीरातील जे अवयव आहेत किंवा आपलं जे मन आहे, आपली जी कार्य करण्याची क्षमता आहे किंवा आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, आपल्या अपेक्षा आहेत किंवा आपली जी काही धडपड आहे, तर हे सर्व सुदृढ असणं, त्याला म्हणतो आपण आपलं आरोग्य चांगलं आहे. आपण पाहतो बऱ्याचशा वेळा बऱ्याचशा व्यक्ती दिसायला वर्ण चांगल्या दिसतात, परंतु आतून त्यांचं मन जे आहे ते सुदृढ नसतं. कुठंतरी संकुचितपणा असतो, कुठंतरी विचारसरणी बुरसटलेली असते. तर अशा ज्या काही समस्या आहेत तर त्यासुद्धा आपण या ठिकाणी कमी करणं गरजेचं आहे. किंवा हे सुद्धा आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या या शाश्वत विकासातील ध्येयामध्ये हे सुद्धा महत्त्वाचं ध्येय आहे असं म्हणता येईल. जे आपण अंतर्गत आणि बाह्यदृष्ट्या सक्षम असणं, आरोग्यदृष्ट्या संपन्न असणं गरजेचं आहे, जेणेकरून तर सर्व नागरिकांचं कल्याण साधणं शक्य होईल. आणि हे नागरिकांचं कल्याण शाश्वत विकासावरतीच अवलंबून आहे. सर्वजण सुदृढ असतील, कार्य चांगलं होईल. कार्य चांगलं झालं तसंच पर्यावरणीय संरक्षणासाठी आपण प्रयत्न करू शकतो, शाश्वत विकास होऊ शकतो आणि निश्चितच याच्यातून हे ध्येय साध्य होऊ शकतं. म्हणून आपण या ठिकाणी असं तिसरं जे मानवी आरोग्य हे आरोग्यपूर्ण असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे, हे ध्येयसुद्धा या शाश्वत विकासातून आपण साध्य करू शकतो. त्यानंतर पुढचं ध्येय आहे ते म्हणजे ध्येय क्रमांक 4, सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, सर्वांना निरंतर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. म्हणजे हे सुद्धा पर्यावरणीय शाश्वत विकासातील महत्त्वाचं ध्येय आहे. मग अशीच म्हटलं मी, जर आपल्याकडे उत्तम पद्धतीचं शिक्षण नसेल तर गरिबी आहे असं म्हणता येईल. जे खरा शाश्वत विकास आपण साध्य केलेला नाही असं म्हणता येईल. म्हणून शिक्षणाची वेगवेगळी साधनं उपलब्ध करून देणं, शिक्षणाच्या विविधांगी संधी उपलब्ध करून देणं किंवा सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण आजच्या पिढीला, नवयुवकांना ते उपलब्ध करून देणं हे सुद्धा या शाश्वत विकासातील महत्त्वाचा ध्येय आहे. कारण माणूस ज्ञानी झाल्याशिवाय शाश्वत विकास होणार नाही. विविधांगी दृष्टिकोनातून ज्ञान, कौशल्य, पर्यावरणविषयक जागृती, आपली राष्ट्राविषयीची नीतिमत्ता, राष्ट्राविषयीचं आपलं जे काही परमकर्तव्य आहे, अशा वेगवेगळ्या जाणीवा किंवा अशी गावाभूत घटक, अशी मूल्य या शिक्षणाच्या माध्यमातून रुजविण्यासाठी मदत होईल आणि निश्चितच त्याच्यातून शाश्वत विकास साध्य होण्यासाठी मदत होईल. तर पर्यावरणाचं संरक्षण हे मूल्यसुद्धा आपण या शिक्षणाच्या माध्यमातून शिकत असतो. अशा मूल्यांची रुजवण विद्यार्थ्यांमध्ये, नवयुवकांमध्ये केली जाईल, होण्यासाठी मदत होईल आणि निश्चितच पर्यावरणाचा शाश्वत विकास साध्य करता येईल. त्याच पद्धतीने निरंतर शिक्षणाच्या संधीसुद्धा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. हल्ली पाहतो आपण 4 भिंतीच्या आत शिकणं म्हणजे शिक्षण नाही. जे शिक्षणाच्या संकल्पना बदललेल्या आहेत. हल्ली शिकतोय आपण ऑनलाईन शिक्षण आहे. जशा शिक्षणाच्या संधीसुद्धा बदलणं गरजेचं आहे काळानुरूप.
कारण काळ बदललेला आहे. या बदललेल्या काळानुसार प्रत्येकाच्या आवडी-निवडी बदललेल्या दिसून येतात. माध्यम तंत्रज्ञान बदललेलं दिसून येतं. या सर्वांचा उपयोग जर सर्वांगीण दृष्टिकोनातून आपल्याला करून घ्यायचा असेल आणि खऱ्या अर्थानं शाश्वत विकास साध्य करायचा असेल तर अशा शिक्षणाच्या किंवा निरंतर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. हल्ली पाहतो आपण, पूर्वी फार जाचकाठी असायच्या ॲडमिशन घेण्यासाठी, परंतु आता जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व अटी शिथिल केलेल्या आहेत. कुणी कुठलेही विषय घेऊ शकतो, कुणी कुठल्याही फॅकल्टीला ॲडमिशन घेऊ शकतो, कुणाला कुठूनही कुठल्या फॅकल्टीमध्ये कधीही जाता येतं. ज्या आवडीचे जे विविधांगी विषय असतात ते आपल्याला घेता येतात. सायन्सचा विद्यार्थी असेल त्याला कलेचे काही विषय घेता येतात, कलेचा काही विद्यार्थी असतील त्याला सायन्स कॉमर्सचे काही विषय घेता येतात. जसं निरंतर विविधांगी शिक्षण ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये लागू केलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी अशा शिक्षणाच्या संधीसुद्धा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे, तरच आपल्याला शाश्वत विकास साध्य करता येईल. त्यानंतर 6वं ध्येय आहे ते म्हणजे स्वच्छ पाण्याची उपलब्धता आणि जी संसाधनं आहे ती सुद्धा स्वच्छ प्रमाणात आपण उपलब्ध करणं आवश्यक आहे. आपण पाहतो आजही आपण 50% जनतेला स्वच्छ पाणी पिण्यासाठी पुरवू शकत नाही. गेले 1-1.5 वर्षाखाली ते 80% एवढं प्रमाण होतं. 80% लोकांना आपण स्वच्छ पाणी पुरवू शकत नव्हतो. ते वरवर प्रमाण आत्ता 50% वरती आलेलं आहे. म्हणजे आपल्याला 50% टार्गेट आणखीन गाठायचं आहे. 50% एवढ्या प्रमाणात आपण दूषित पाणी लोकांना पिण्यासाठी देतो आहे. जे आहे का शाश्वत विकास? नाही असं म्हणता येईल. गाठलेलं आहे का ध्येय आपण? नाही असं म्हणता येईल. आणि हे ध्येय गाठायचं असेल तर पर्यावरणाचा शाश्वत विकास महत्त्वाचा आहे. जर पाणी शुद्ध प्रमाणात राखलं, आपण जलसाठे जर शुद्ध प्रमाणात ठेवले, त्याचं प्रदूषण होऊ दिलं नाही, तरच आपल्याला जी 50% स्वच्छ पाण्याची कमतरता आहे ती आपल्याला भरून काढता येईल, पूर्ण करता येईल. म्हणून आपण हे ध्येय गाठणं गरजेचं आहे, तर शाश्वत विकास साध्य करता येईल. तसंच संसाधनाची जी उपलब्धता आहे ती सुद्धा सुनिश्चित करणं गरजेचं आहे. आता मानवी जीवन जगण्यासाठी वेगवेगळी संसाधनं आवश्यक असतात आणि ही संसाधनं आपण त्याचे साठे सुनिश्चित करणं गरजेचं आहे. ही संसाधनाचं जतन करणं आपण महत्त्वाचं ते आपलं काम आहे. जर जंगलं राहिली तर त्याच्यापासून मिळणारे पदार्थ आपल्याला मिळतील. जर मातीचा सुपीक थर राहिला तर त्याच्यातून अन्नधान्य पिकेल. जर डोंगर दऱ्या खोऱ्या राहिल्या तर पाणी अडेल, महापूरजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही. जंगलं राहिली तर या ठिकाणी पशुपक्ष्यांचे अधिवास राहतील आणि ही सर्व संसाधने राहिली तर जलचक्र चांगल्या पद्धतीने सुरळीत सुरू राहील. म्हणून आपण अशी संसाधनांचं संवर्धन करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला शाश्वत विकास साध्य करता येईल. म्हणून आपण या संयुक्त राष्ट्र संघानं निश्चित केलेली ध्येय विचारात घेणं गरजेचं आहे आणि ही ध्येय निश्चितच शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण या 3ऱ्या प्रकरणातील शाश्वत विकास ही संकल्पना पाहिलेली आहे. तसंच शाश्वत विकासाची गरज, महत्त्व आपण विचारात घेतलेलं आहे आणि त्यानंतर शाश्वत विकासाची संयुक्त राष्ट्रसंघानं ठरवलेली जी ध्येय आहेत त्याच्यातील काही ध्येय आपण पाहिलेली आहेत. उरलेली ध्येय आणि राहिलेला पुढील भाग उद्याच्या तासाला पाहूया. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.